आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। नाशिक शहरात एकूण 53 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही खांदेपालट करण्यात आली आहे। नाशिक शहर वाहतूक शाखेचे सोहन माचरे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे। आज बुधवारी मावळते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडून सोहन माचरे यांनी पदभार स्वीकारला। यावेळी अनिल शिंदे यांनी आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उकल झालेल्या गुन्ह्यांचा तसेच महत्त्वाच्या प्रसंगी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत धावता आढावा दिला। मर्डरचे 2 गुन्हे चांगले डिटेक्ट झालेले आहेत। बऱ्याच वेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, तो पण माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे। सदर कालावधीमध्ये सर्वात मोठा नाशिकचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव असतो, रामनवमीच्या दरम्यान तो निर्विघ्नपणे पार पडला आणि मागील आठवड्यामध्ये भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर आले होते। तो अतिशय मोठा इव्हेंट होता। माननीय CP संदीप कर्णिक सर, DCP किरण कुमार चव्हाण सर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि स्टाफने अतिशय चोखपणे बंदोबस्त पार पाडला। कुठल्याही प्रकारचं त्याच्यात अप्रिय घटना घडली नाही। सदर जो बंदोबस्त पार पडला त्याविषयी आम्ही सर्व फार समाधानी आहोत। सर्व प्रत्येक अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी मन लावून काम केल्याचीच ती पोच पावते आणि त्यामुळे आम्हाला फार समाधान मिळालं। एवढा मोठा बंदोबस्त आमच्या हस्ते पार पडला, त्याचे आम्ही साक्षीदार पण होतो आणि भागीदार पण होतो, त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी बोलताना सांगितलं की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जो विश्वास टाकलाय त्यास सार्थ ठरवेल। मी आजच शिंदे साहेबांकडून पंचवटी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेला आहे। सदर पदभाराबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याप्रमाणे मी तो सार्थ ठरवेल आणि भावी काळामध्ये जे महत्त्वाचे बंदोबस्त आहे, आता समजा 22 जानेवारीला राम मंदिराचं हे आहे, त्यावेळेस उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत किंवा आपला रामनवमीचा जन्मोत्सव असतो त्यासाठी किंवा येणारे सर्व बंदोबस्त, येणाऱ्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, त्याच्यानंतर कदाचित महानगरपालिका निवडणुका, जेही मोठे मोठे बंदोबस्त येतील ते उत्कृष्टरित्या पार पाडेल। तसेच आपल्या ठिकाणी धार्मिक स्थळ असल्यामुळे भरपूर गर्दी असते, काही किरकोळ चोऱ्यांचे, मोबाईल चोऱ्यांचे गुन्हे घडत असतात, ते सुद्धा उघडकीस आणण्यात येतील। तसेच आपल्या इथे बराचसा काही भाग आहे त्यामध्ये बॉडी ऑफेन्सेसचे गुन्हे भरपूर घडतात, त्याच्यावरसुद्धा लवकरच नियंत्रण येईल। अशा प्रकारे उत्कृष्ट काम करून माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांचा जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो नक्की सार्थ ठरवून चांगल्या प्रकारे काम करून आपल्या सर्वांना सहकार्य करेल। थँक्यू। या प्रसंगी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक विश्वास लचके आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेले जयेश ठक्कर, उत्कृष्ट फुटबॉलपटू, छत्रपती पुरस्कार प्राप्त अनिल शिंदे आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांचे मित्र तसेच दैनिक तिरंगाचे मालक सुरेश निखुंब यांनी माचरे यांना शुभेच्छा देत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्यात यशस्वी कामगिरी बजावतील असा आशावाद देखील व्यक्त केला। अनिल शिंदे लवकरच परत एक्झिक्युटिव्ह मध्ये कार्यरत राहतील असा विश्वास सुरेश बाबुराव निकुम यांनी व्यक्त केला। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।